गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी। नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले की आबासाहेब हे सत्तेचा गैरवापर करून सरपंचाला हाताला धरून फक्त त्यांच्याच वार्डातील विकास करत आहेत। यावर तोडगा काढण्यासाठी भैयासाहेब एक प्लॅन करतात। सदाला शेतात काम करत असताना सापडलेला राखेचा हंडा हा राखेचा नसून सोन्याचा हंडा आहे असं खोटं आबासाहेबांना भासवतात आणि त्याच्या बदल्यात आपल्या वार्डातील सर्व कामे करून घेतात। पण जेव्हा ही गोष्ट आबासाहेबला समजते की या हंड्यामध्ये सोनं नसून राख आहे तेव्हा आबासाहेब प्रचंड चिडतात। आणि आता पुढे सध्या मस्ताक कसं गरम केलं हरामखोरानं। अरे ह्या आबासाहेब नकट्याला फसवतो काय? अरे 15 वर्ष जेलमध्ये काढले तुम्ही, भल्या भल्यांची वाट लावली आबासाहेबांनी, मला फसवलं। सोन्याचा हंडा आणतो म्हटला भार खावा आणि राख दिली त्या हंड्यात माझी। माझ्याशी वाकडं सध्या, माझ्याशी वाकडं नदीवर वाकडं। अरे बाबा बरं नको नी काय आबा, राहू दे बंदूक नका मारू कोणाला। आली का ही माकडं? सरपंच आणि सुकिया फसवलाय त्या हरामखोरानं मला। ला फसवलाय हा हरामखोराला त्यांनी। 5 किलोचा सोन्याचा हंडा आणतो म्हटला आणि राख आणली, राख। तुमच्यामुळं का बसलो ना, सध्याला चिडून मारला असता। मला काही करायची गरजच नाही आबा, आम्ही दोघं आहेत। आता जाऊन त्याला असा फटका मारतो त्याच्या। एक काम करा, एक काम करा, काम करा, माझा मस्ताक निघायचं। काम करायचं काय, धुवायचं का? काय एक काम करायचं, बोला, त्या सध्याला उचलायचा, त्या सध्याला उचलायचा। जरा हळू सांगा ना आबा, जरा हळू सांगा, काय बोलायला ते कळलं नाही चाललंय मला। मस्ताक गरम झालंय, त्या सध्याला उचलायचा आणि माझ्या मागच्या वाड्यावर घेऊन यायचं। नाही नाही आबा, त्याला उचलला असतो पण ते जरा जड आहे। हा तू घाबरे। अरे मग 2-4 माणसं गोळा करा, त्या बाल्याला त्या राम्याला बोलवा। अहो आबा, त्या उचलण्या तुम्ही असंच करता बघा, कोणाला उचलायचं कोणाला नाही उचलायचं। माग त्या देवाला उचललं तर त्यो फुकटचा त्या भयासाहेब हिरो झाला, तुम्हाला कळतच नाही ऐन वेळेला कोणाला। तुमचा काय काळ होता, तुम्ही तेव्हा भया उचलून आणायच्या, तर माणसं काही इज्जत जाईन आपली। आपण काहीतरी वेगळं करू त्याला, वेगळं काहीतरी। वेगळं म्हणजे काय करायचं? मला वाटतं त्या सध्याला नाही का असा मोठा 20 लाखाचा बंगला बांधून देऊ, म्हणजे तो काय होईल त्याच्यात राहील, त्याला करमणार नाही। झोपडीतून अचानक गोळी घालव तुला, त्याला बांगला बांधून दिल्यावर आपलं चांगलं होईल का? ते मरण ना त्या वागल्यात। तुमची फालतूगिरी बंद करा, तुम्ही काही शक्य लढवा, पण त्या सध्याची जिरवायची आपल्याला काहीतरी प्लॅन करा। नाही आबा, एक काम करा। काय करायचं ना, मला आता सुचत नाही बघा, काय करा, 100 रुपये द्या मला। 100 रुपये? अहो असं जातो टाकून येतो, मग बघा असं सुचत ना, लय सुचत मला, द्या। अरे बावटा, अरे काय पैसे घेऊन फिरतो आम्ही काही? अहो पण पैसे नाही का, एक काम करा, बंदूक द्या, मी तिथं घाण ठेवतो आणि 10 रुपये। अरे नालायका, ती 100 रुपयाची बंदूक आहे का? एक काम कर ना, अरे त्या गावात जा, बारमाती माझं नाव सांग। तुमचे नाव सांगले 100 शिवाय देतात, 100 शिवाय तुला। मी चाललो, येता मी येतो सरपंचाला। आणि काम करायचं, काय ते शक्य लढवा। शबास रे पठ्ठ्या, आता मात्र या तात्याचा पोरगा शपतोय तू। डॅडी तुम्हाला म्हटलं होतं ना त्या आबासाहेबाची बरोबर जिरवतो म्हणून, खरे बोलला तसंच करून दाखवलं बाबा। डॅडी तुम्हाला तर आपला स्वभाव माहितीये, एकदा शब्द दिला की दिला। नाही खरंय, पण मला एक गोष्ट सांग, तू असं नेमकं काय केलं की त्या हरामखोर आबासाहेबांनी आपली सगळी कामं केली?
डॅडी त्याचं काय झालं की तुम्ही मला त्यांचा हरामखोरपणा सांगितल्याच्यानंतर मी आपल्या वाड्यातील सगळ्या लोकांना एका ठिकाणी गोळा केलं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर मला असं समजलं की या हरामखोरांनी काय उद्योग केला होता की आपल्या वाड्यातली सगळी कामं जागेवरती थांबवून फक्त त्यांच्या वाड्यातली कामं सुरू होती. ते बिचारा पांडबा, त्या पांडबाचं घरकुल कॅन्सल करून दुसऱ्यालाच बसवलं होतं. सध्याचं संडास त्या सुक्याला बसवलं होतं. त्या अण्णाच्या वार्डात तर अक्षरशः 8 दिवस पाणीच सोडलं नाही. त्यांना संडासला आणि आंघोळीला पाणी नाही. त्या मुनीच्या वार्डात काय उद्योग केला होता तर तिथं देण्याचंच काम नाही. मग हे सगळं केल्याच्यानंतर मग म्हणलं आम्ही एक प्लॅन केला. त्यात तो आपल्या सध्याला 2-3 दिवसापूर्वी शेतामध्ये खड्डे खांदत असताना एक राखेचा हांडा सापडला. मग आम्ही गावात अशी अफवा पसरवली की तो हांडा सोन्याचा आहे. मग काय तो आबासाहेबांनी बरोबर सदाला वाड्यावर बोलून घेतला. त्याला वाटलं तो सोन्याचाच हांडा आहे आणि आमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही त्याला सांगितलं की बाबा तुला सोन्याचा हांडा देतो पण त्याच्या बदल्यात आमची कामं करून दे. मग काय आबासाहेब पैशाला असा हाप आपल्याला त्याच्या बदल्यात दिली सगळी आपली कामं करून. अरे वा वा वा, म्हणजे राखेच्या बदल्यात आपली सगळी कामं करून घेतली म्हणायचा. नाही डॅडी, राखेच्या बदल्यात नाही, मैतीच्या राखेच्या बदल्यात. पाहुण्या रावळ्याच्या लागून नदी माझी उरकून टाकली शादी. काय सांगू माझी बरबादी ग सुन मेरी अमीना दीदी. काय सांगू माझी बरबादी ग सुन मेरी अमीना दीदी. आणि भांडी घासतोय आधी मधी ग सुन मेरी अमीना दीदी. उचलून ठेवतोय गादी ग सुन मेरी अमीना दीदी. काय हो झालं का नाही? हा झालं. हे काय उरकत आले. थांब जरा अजून खडे टाकतो जरा. हे धरा, त्याचं पण करायचंय अजून तांदूळ नाही का नीट झाले तुमचे? अगं त्याच्यात खडे बघ ना किती आहेत. खडे आहेत म्हणून आता त्याला वेळ लागतोय. एवढ्याला जर तास लागला तर कपडे कधी घड्या मारायचा? घालतो ना. एवढं काय चिडतीस? काय चिडती? काम नको काय नको, तास झालं नुसतं असं करत बसलाय. अगं त्याच्यात खडे होते. तू चिडू नको ना शिवाना, जरा शांत हो ना. चिडू नको, काम नीट केल्यावर नाही चिडणार ना. काम होत नाही. बर थांबा, मला बोलायचंय. काय? उद्या माझ्या बहिणीचं लग्न आहे, लक्षात आहे का नाही? काय आयटम आहे? काय बी बोलता. अगं म्हणजे ती लहानपणी कशी होती, एकदम लुकडी होती. आता खाऊन पिऊन कशी अशी झाली ना. म्हणून म्हणलं ती म्हणजे आता समजून घे ना ग. तू रागवतीच नसती. आणि तुम्ही कधी बघितलं हो तिला? कधी बघितलं? ते काल तू व्हिडिओ कॉलवर बोलत होती ना तिला, तर आम्ही भांडे घासता हळूच बघितलं किचन मध्ये. छान दिसते हा, छान. तुला सांगतो 2 वर्ष जर थांबला असतं ना तर ती पोरगी मलाच दिली असती. मी घाण दिसते का? माझ्या बापानी तुमचं थोबड बघितलं, नको म्हणत होता. मी पसंत केला, नाहीतर सगळी पाहुणी रावळी म्हणायचे काय ह्याला करून घेती, नुसता सांड दिसतोय. हा तुला भारी जशी काय. आम्हाला लग्नात फोटो दाखवतो ना, असा फोटो दाखवला. अरे बाप, फुल एडिटिंग करून ऐश्वर्याच म्हणून आणली होती. आज लग्नात पाहिलं, अरे 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 कोणासोबत लग्न केलंय. स्वतः फसवता ते चालत नाही का? आणि मी एडिटिंग केलं होतं. अहो माझा बाप चांगला म्हणा आणि मी चांगली म्हणा म्हणून तुमच्याशी लग्न केलं, नाही तर गावातली कुत्री बी तुम्हाला तोंड लावत नाहीत. हा कुत्र्याचं नको सांगू, आपली गावात लई किंमत आहे. गावातले 2 कुत्रे माझ्या नेहमी सोबत असतात, पांडबा आणि अण्णा. अहो ते कुत्री नाहीत, रानडुकरेत रानडुकर. एक तर टकला रानडुक्कर आणि दुसरं हाय काळ जाड अशा तोंडाचं येतं असं असं सदा 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 करत. तू माझ्या मित्रांना काय बोलू नका, मला काय बोलायचं ते बोल. लय पुळका मित्रांचा. बरं ऐका, उद्या लग्नाला गेल्यावरती कोणत्या मिवणी बरोबर फोटो नाही काढायचे, व्हिडिओ नाही काढायचे, त्यांच्या माग पुढं करायचं नाही. आणि जर मला दिसला की घरी आल्यावर मग बघीन. आणि अजून सांगते, लग्नामध्ये व्यवस्थित माणसासारखं, अजिबात गाढवासारखं करू नका, घरी करता तसं. आणि लग्नात नवरदेवाच्या पुढे त्या बँड समोर नाचू नका. माहित आहे ना गेल्या वेळेस पाहुण्याच्या लग्नाला लेणन काय केलं तुम्ही? कुठनं बाबा मूत पिऊन आला आणि अख्खा धिंगाणा घातला.
कपडे काढली, शर्ट काढला, पॅन्ट काढली, हँडरवेट वर नाचत होता. काला खाटी खायगा कुत्र्यावानी करत. तसं जर केलं ना तुम्ही बघाच. नाही तिथं माझी आबरू घालवली. माझे पाहुणे रावळे हसत होते, सगळे म्हणत होते बघा काय नाचतो हिजा नवरा. तुझ्याच भावाने पाजली होती ना मला दारू. माझा भाऊ मुतपी म्हणल. मुत पिणार आहे का? नाही काहीतरी पाजलं होतं त्याने, पण लई चढलं गाड्या. सांगते तेवढं ऐका. हा आणि त्याचबरोबर जेवाय बसल्यावर व्यवस्थित जेवण करायचं. पुण्यातनं जावई आलाय असं वाटलं पाहिजे, नाहीतर उग वाढत्यात म्हणून गप्पा 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 खाऊ नका. आणि त्याचबरोबर गेल्या वेळेस कसं माझ्यासाठी गुलाबजामुन खिशात टाकून आणलेलं तसं आणायचं नाही. वैश्वाना मी काय म्हणतो, पण ते लग्न झाल्यावर तिकडचे भांडे घासायचं. अहो त्यांची ती बघतील ना, तुम्हाला त्याची का काळजी? अगं तुझे सगळे काम करतो ना, मग आता ते तुझ्या घरातलंच लग्न आहे ना. तुम्ही फक्त घरची भांडी घासा. हा का चालतं. बरं ऐका, मोनाताईकडे जायचंय. कशाला? त्यांनी सक्रातीला लई भारी साडी घातली होती, तर मला लग्नात घालायला साडी आणायची त्यांच्याकडून. अगं पण एवढं काम आवरून जातो ना मग. ते काम राहू द्या, माझी मी करते. पहिलं जावा आणि मोनाताईकडनं साडी घेऊन या. आणि लवकर या. हा नाहीतर तिथं टवाळक्या करत बसचान. येतो येतो. काय माहिती बाई, माझ्या बापाने ह्याच्यात काय बघितलं आणि माझं लग्न लावून दिलंय, असलं वाटुळ केलंय. जाऊ दे बाई, त्या माणसाला बोलण्यात अर्थच नाही काय. काय सदा कुत्र पित्र माग लागलं काय तुझ्या? गावाचा आवाज येत होतो मी. एक मिनिट पाय तुला अलीकडे थांबा मुंग्या चावत्याला. लय अर्जंट काम होतं. काय काम होतं? ते उद्या लग्न आहे ना तुझं. माझं कुठं बायको मरण्याची आणि ती मला तरी म्हणलं दुसरं लग्न ते एका पाहुण्याचं आहे. तेव्हा जरा साडी पाहिजे नव्हती. साडी नेसून जाणार आहे काय? हा मला नाही, माझ्या बायकोला. हा मग काय वहिनीकडे साडी नाहीत का काय? हाय मग, पण तुम्ही ते मकर संक्रांती काय ते म्हणतात? मकर संक्रांती म्हणतात. त्या दिवशी तुम्ही साडी घातली होती, काय टम दिसत होता. म्हणजे मला तर किती भारी दिसत होते अख्ख्या गावात. लई चर्चा चालू होती. मग ती साडी जरा आमच्या बायकोने घातली तर जरा चार चौघात. म्हणजे वहिनीने साडी मागितली असं बोला ना थोडक्यात. साडी पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा अर्जंट काम तुम्हाला माहिती नाही. बरोबर आहे. तू काय एवढं वागतोय पार कलतोय, काय झालं तुला? जाऊ द्या ना, साडी द्या तुम्ही, नाही तर संध्याकाळी बायको माहिती ना लय मारी नो. काय झालंय माहितीये का, मी नेमकीच बाहेर चालली. काय मला अर्जंट काम आहे, खूप महत्वाचं. अहो याच्यापेक्षा अर्जंट काय काम आहे आपल्या गावात? काय मला काम आहेत ना बाबा, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, मला काय कमी काम असतात? अहो पण म्हणत आहे तुमच्या गावातला मी सदस्य आहे आणि माझा मर्डर बिडर बायकोने टाकला तर? नाही करत मर्डर बिडर. आता मी बाहेर चालले तर काय माझ्याजवळ साडी का? बरं अर्जंट काम आहे आमचं म्हणून तर स्कूटी घेऊन चालतं. तर आई काय नाहीये, मी वाटलंच तर वहिनीला सांगते. मी संध्याकाळी आले कामावरून, म्हणजे काम उरकून आले ना की मग साडी वगैरे मी देईल. तर तू ये 5-6 वाजता. मग चालतंय, पण ऐका ना मी काय म्हणतो, सकाळपासून आहे ना मी चहा सुद्धा नाही पिलो. काल म्हणत नाही मला 5-10 रुपये द्या ना, द्या ना. 5-10 रुपये काहीच खाल्लं नाही. काहीच नाही. आम्ही रोज 5-10 रुपयाचे बिस्किट कुत्र्याला टाकतोय. मग इथून पुढे काय करीत जा माहितीये का, ते अर्धे बिस्किट कुत्र्याला टाकी जाणार, अर्धे मला आणि जाणार. अयो लय सांग तुझी बिकट अवस्था आहे बरं का. लग्न करावं का नाही आम्ही पण? हा ना, प्रश्नच पडलाय मोठा. उद्या लग्नात जायचं तर त्याच पण काय काय सांगितलंय मारती. जाऊ द्या, काय नाही. होय सदा जरा बायकोला जरा दम बिम दवा. तू असं कवर गळमट राहतो. जरा ना एकदा चापटून काढ की अशी चांगली, म्हणजे निबार अशी काढली ना जागा येते. आपण कसं करायचं म्हणत आहे, मला सांगा ना जरा प्लॅन. आता विषय काय झाला, नेमकीच मी बाहेर चालले, त्यामुळे गडबड तुला सांगता पण येणार. नंतर बोला. नंतर बोला, आम्हाला अर्जंट काम आहे. व्यवस्थित जरा तुला सगळा अधोरेखित करावं लागल. एक दिवशी चांगली निपसून काढवायचं. आपण नाही एक दिवशी आपण काय करू, मी गपचूप येतो तुमच्याकडं, तुम्ही मला सांगा प्लॅन. अशी रेमटितो ना तिला तिच्या आईचं आठवलं पाहिजे. नाही तुला असं नसेल होत ना, 10 रुपये एक दिवशी वाटलं तर मी पैसे दिले तुला क्वार्टरला 10 रुपये आणि बार शेप अशी हात तिला कळू नका देऊ, नाहीतर ती तुमचा आई बाप काढी. लक्षात ठेवा. बोलत बिस्किट आम्हाला अर्जंट काम. आम्ही काकूला
सांगते फोन करून त्यांना. हा घेऊ की मी तू काय घे, घे, बिस्किट. काय लागतंय ते घ्या, आम्ही जातो हा. संध्याकाळी ये. पाय नको. चल, येऊ का? चला, चला, चला. या, लयच अवस्था बिघडली स्वतःची. चला, चला. जय जब जय जबाग जय बांडवा कुठे बांडवा ओ बांडवा बंदूक कुठे बंदूक काय आहे म्हणून तू येतं माझ्याकडे कुठे कोटातला बावली काय कोटातला बावली नंतर मग कसं आहे जय जबाचे जबाग जय काय म्हणतोय तेच काय कळा ना आपल्याला शिंदेचा आवाज या काय शिंद्याचा आहे होय मग काय म्हणतो मग बाकी अरे काय तू मुंबईला गेलतास ऍक्टर म्हणायला आम्हाला संधी मिळेल का पिक्चर मध्ये तुम्हाला भेटन बर हा. का पण त्यासाठी कसरत करावं लागतं हा करू की मग ऍक्टिंग शिकावं लागतं हा शिकू हा पाठवा शिकायची शिकावं की शिकायची म्हणजे शिकायची शिकाव हा मला आहे ना कसे कसे आहे असं आहे एकदम सनी देओल सारखे वा, वा, वा. एकदम सनी देओल सारखे पण फक्त पोटच बाहेर आले जास्त पोट ना जणू काय 9 महिन्याचा आहे त्यात ए नाही मी डायटिंग करेल अशी चालतंय करा करा Dieting हा, करेल. आणि तुमचं कसं आहे माहितीये का हा तुम्ही म्हणजे बाल कलाकार असला हा. अरे काय बोलतोय देवा तू बाल कलाकार नाही तर काय यंग बाल कलाकार हिरो हिरो एकदम टकलं पडलं हिरो आहे हिरो झिरो कसलं हिरो Zero. डोक्यावर केस नाही लय पांडवा तू. हा मग बनायचं ना ऍक्टर बनायचं तू म्हणशील ते करणार आम्ही ते म्हणशील ते करणार आम्ही मैं जो कहूँगा वही तुम्हें कहना है बाकी कुछ नहीं करना है समझे क्या समझे डान्स आना चाहिए अरे सगळं करू येणार ना dance? हा करणार मग हा. करा हा. गाणं म्हणा लावणी हा. गाणं म्हणा तू म्हण की सांगा ना कशी दिसते मी गुलाबी साडीत सांगा ना कशी दिसते मी गुलाबी साडीत सांगा ना कशी दिसते मी गुलाबी साडीत बस चला हा पुढं कसं नाचताय डियाबरेवानी ए काय डायटिंग केल्यावर चांगलं नाचलं पुढचं उरक, पुढं. हा, आणि तुमचं काय हा, काय कसं नाचताय राव असं वाकडे तिकडे त्याला काय अर्थ आहे? नाचायला लागतं आणि गाणं म्हणजे आनंद असतो हा. तो आनंद घेतो हा. आम्ही. बात तो सही है गाना बजना चाहिए लेकिन बसंत कुत्तों के सामने मत नाचना ती बाकीचं बरं राहू दे हा बर आम्हाला बरं, बरं, बरं. पिक्चर मध्ये आपलं कसं सुरू येतं करू. हा. हा. मग आता काय करायचं तुम्ही तू कोण सांग आहे? की मला आम्हाला का आम्ही सांगायचं तुम्ही तुला. कोण आहे मी कालिया कालिया शोलेतला कालिया शोलेतला कालिया हा कालिया हा. जरा जास्त झाली या. नाही, हा, ती हा. जागी, हा. आणि तुम्ही कोण आहे सांबा सांबा त्याला आता डांबा. तुम्ही थांबा हे सांबा बरं ए पांडवा हा सांबा सांबा त्याला असं डांबा अंगावर थुकतंय. तू अंगात होतं इकडे चुका आला पारे डायलॉग आहे ना अरे पण dialogue Dialogue पुढे मारती. कसला नीट? इकडे कुठे कपडे मारतो डायलॉग नीट घ्या चल हा आठू अरे ओ सांबा हा जी सरकार कितने आदमी थे 2 आदमी थे तुम्ही कशाला बोलताय ए सांबा पांडा येडैस का काय मला प्रश्न विचारलाय चल त्यांनी हा बरं चालतंय कितने आदमी थे 4 चार कैसे हुए त्याचे 2 आणि माझे 2 हा त्यांचे दोन friend. काय याला अर्थ हा. आहे बर मग आता हा सीन आहे ना आपण नंतर घेऊ हा चालतंय नंतर तुम्हाला पुढच्या भागात शिकवून देईन. चालतंय हा, मग? पुढचं मग काय मग आता काय करायचं हा कपडे काढा कपडे ए, काढा, काय पटकन काढा. बोलतोस त्यो? काढा. कपडे कशाला पण पिक्चर मध्ये कुठे कपडे काढायला लावते काय काढा बरं अहो, काढतो दिसलं बाबा आता पाहिजे काय ना. तू म्हणतोय तसं यायला आणलंय, मला नाही बरोबर वाटत. बरं, काढा अरे काढतो अरे की बापरे. बरं काढा नाही पॅन्ट काढायची का ए, पॅन्ट. पॅन्ट नाही मग पॅन्ट अरे काढल्यावर काय कसं तू? दिसत ती कसं दिसेल हा, म्हणजे एक तर काय? तुम्ही 100 घालत नाही हा. हा, हा. ओके हा. हा, ठीक आहे चालतंय डोळे जागा डोळे हा जागा डोळे हा, जागले जाकले का? जाकले हा. जागले हा. बरं झालं हा थांबा 1 मिनिट उघडा अरे कपडे किती वेळ सळा हराम खोराची वाट बघतोय तासात येतो म्हणलेले आईला अजून आले नाही त्या सगळ्यांनी मस्तात फिरवलंय त्याच्या आधी 2 माशी चमचे आईला कोणीच खालून असं वाटतंय त्याच्या मायला ए सरपंच नाही त्याला अरे पडशिडा ती बंदूक अरे मी
अरे लोड हे सरपंच सरपंच ओ सरपंच सरपंच आबा अरे सुखा हा एक याडा आहे तू तर शाणा आहे ना नाही म्हणून मी जरा कमी पिली कमी पिली म्हणून माझी पप्पी घेतो का आता तुमचे नाही तुमच्या पोरीची घेतो अरे तुम्हाला काय काम सांगितली होती काय सांगितलं? अरे तुम्ही किती दारू पिऊन आलाय राव मी पिऊन मला सुधारलंय पार तोंडात ठुकला माझ्या पार चुकला पुसून घेतो पुसून घेतो सध्या तोंडात फुकलाय मी तोंडात फुकण्यापेक्षा सध्याने तुमचा अपमान केलाय सध्याने तुमचा बलात्कार केलाय सरपंच अरे काय बोलतोस काय अरे आबा आहे मी आबा त्यांना जबरदस्ती गेली म्हणजे बलात्कार केला बघा त्याचा कांड जोडायचंय त्याच्या माला अरे ती बंदूक लोड अरे सारे हराम खोरांनो एवढे मला कोण उचलितो साऱ्यांनो हे आबासाहेबाशी बोलताय तुम्ही जर का जास्त शांतपणा केला तर पाठीमागे गोळी ठोकेन काय काम सांगितलं ते राहिलं आबासाहेब नाही निघाले उतरली आता सुकिया अरे हा एक बियाकली पण तू तर शान आहे ना ब्लड प्रेशर वाढवते ब्लड प्रेशर माझं शांत बाबा काय सांगायचं प्लॅन तुम्ही सांगा मी आता जाऊन करतो नक्की ना माझ्या उडताय म्हैस नाही पाकडं उठतात सांगू राहिले ना सरपंच त्या सगळ्यांना लय छळले मला सांगतो मोठा बसतो किती डोक्यावर बसतो नाही आता गोळी घालीन बरं का परत एक काम करायचं सांगतो त्या प्लॅननी करायचं हा कळलं जे आहे ते ठरलंय सुक्या तू जाय तिकडं मी जातो इकडं आणि आबा तुम्ही सांगितलं त्या ठेप्याला नक्की करायचं चालतंय मी कुणीकडे जायचं तू इकडं मागे जाणार सगळं कुणीकडे सध्याने टाळकी फिरवून ह्यांनी तर पार गरम केले मस्ताक प्लॅन जर का बरोबर झाला गाडी कसं काय चालू मध्ये बरं पेट्रोल तर फुल आहे गाडीचं उतरा मी बघते चेक करून थांबा उतरा खाली उतरा तुम्ही बघ मला कटाळा आला म्हणून तुम्हाला दिली बंद पाडली काय हा मी पाडले तर ती गाडी आहे जुनी झाली आता जरा त्यामुळे पडली असेल पण नाही हो एक काम करा मला बघू दे बरं पेट्रोल संपले का बघून दे एकदा चेक केलं पाहिजे बघू कर लवकर चेक करा आम्ही आबांना कॉल लावतो इथं रेंज पण नाही राव कॉल पण नाही लागत आहे ठीक मारायची काय म्हणा काय नाही भैया गाडी बंद पडली जरा गाडी बंद पडली बापरे गाडी कोणाची ही सपनाची आहे वाटलंच मला ह्यांची गाडी पण ह्यांच्या बापावानीच ढकल जात असणार आहे मोनाताई त्यांना सांगा बापावर नाही जायचं परत तेच नाही सांगायला लावायचं जाऊ दे ना भैया चालली कुठं अहो जरा काम होतं सपनाचं म्हणून चालले होते म्हणजे काम हिच चालली हिच्या बरोबर तू म्हणजे आता आपल्या सोडून दुसऱ्याचे काम करत येण्याचे का मैत्रिणी आमची तसं नाही भैया माझं पण होतं जरा काम तर मला चला बरोबरच दोघी जण जाऊ काय झालं काय होते गाडी चालू गाडी होती आता बंद पडली पेट्रोल आहे का पेट्रोल आहे फुले टाकी आमची टाकी फुले बघता का जरा अहो ज्याची गाडी आहे ते काहीच बोलत नाहीये तुम्हाला मोने काय बोलून उपयोग आहे काय गरज नाही आम्ही कॉल लावतो आबांना जा तुम्ही ठीक आहे चालते जातो मग सपना अहो थांबा थांबा सपना आता काय आपल्याला उशीर होईल पुढे जायला घेऊन दे ना गाडी चालू करून असं काय करते ठीक आहे करा या मग
हे कसं आहे मोने, असं उपकार केल्या आणि मदतीला मी पहिल्यांदाच पाहिलं बाबा. प्रेमाने बोलायला सांगण्यात जाऊ दे म्हणून आमच्यात मदत अशीच मागतात. करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. सपना व्यवस्थित बोल जरा, विनंती करा, आपल्याला गरज आहे आता. तुम्ही नवनी कर ना, काय प्रॉब्लेम ठीक आहे. करा हो, चालू करा. काय झाले शूज बघितलं का? हो, सगळं चेक केलंय आम्ही. अरे शूज खराब झालाय मोने त्याचा. हा सगळं बघितलंय. जुनी झाली ना जरा गाडी. गाडी जुनी झाली, माणसंच जुनी आहेत सगळी. काय गाड्या तुम्ही जुने असाल, आम्ही नवीन आहे. बघ झाली तर या. काय थँक्यू बिंक्यू बोलायची पद्धत असते का नाही? नसते आमच्यात. बरं जाऊ दे, मी म्हणते भैया साहेब थँक्यू. थँक्यू. येऊ का? या. त्याला लवकर उशीर होतोय, त्यांच्या नादी पुढे लागतंय. हे बरं आहे, मदत करायची ती करायची नाही, ह्यांचंच ऐकून घ्यायचं. नाही खरंय, मी मग चुकीचं नाहीये, बापासारखीच पोरगी ही. जाऊ द्या. गाड्या टाक्या फुले टाक्या लोकांचं लोबडून टाक्या असणार. अरे बाबा काय कपडे इस्त्री बिस्त्री. हो अण्णा, नाकाला पेंट बिंट मारून अण्णा लय टाका टाका. अण्णा फक्त तुम्ही काय करा माहितीये का, हिची केस आहे ना सलमान खान गत अशी माग घ्या ना. ए बाबा, अरे टक्कल दिसतो तसा. असं काय करतोय साधा तू? आवा अरे येडायस का काय तू? अहो अण्णा, आता वयामानानुसार करावं लागतं अरे थोडं. वयाचा आकडा असतो फक्त. पण काय म्हणा अण्णा, आज लय झाक दिसताय तुम्ही, लय झाक. अरे सदा आमचे नको इथं कोठा उडू. तुझी बायको येत तुला बोलायला येईल, तिकडे जा. अहो पांडबाय, घरात बसलं का नुसती मला हानी ती शिवे देते, त्याच्यापेक्षा बाहेर हिंडलेलं बरं नाही का? तुझ्यामुळे आम्हाला बी कधी ठोका बसते माहितीये का? अरे त्यो आपल्या विरंगुळ्यासाठी येतोय. विरंगुळ्यासाठी आमचा सगळा विरंगुळा व्हायचा. मी काय म्हणतो, काल अण्णा फुल टाकाटक सलमान खान बनून कुठे गेला होता? अण्णा खरं बोला. खरंच केलं काल होय. शपथ घेऊन सांगा अण्णा. खरं सांगायचं. अरे भाऊ, तू मलाच घेऊन जाणार होतो मी. कुठं कुठं? कला केंद्र. लयच वाऱ्या लावणी झाल्या काल. काय काय असते अण्णा तिकडं? आता काय जबरदस्त असतं ते. तुम्ही नाही गेला कधी? नाही. अरे तुमच्या बाग्यातच नाही. बाग गेला तुम्ही नेलं तर नेलं, पण मी किती वेळ, बराच वेळ बघत होतो मला. हा का बाय काय असं सांगायचं? हा नाचत्यात. अरे बाप. म्हणजे आपण नुसतं असं किती उडवले अण्णा? आता अहो, मी गुंठा मंत्री आमचे मित्र. पण अण्णा मी काय म्हणतो, हा आम्ही पुण्याला होतो ना, तेव्हा मी पण गेलो होतो एकदा बरं का. कला केंद्रात. हा कला केंद्र. पुण्यात कुठं कला केंद्र आहे? हायला मग बुधवारपेठला गेलतो काय. पण खरं सांगतो, बाहेरचा लय गोळा का होता. मी म्हणतो हिला तू नाच तू नाच, हिला म्हणतो तू नाच. जे कुठला मला आणि वरून चौकीत लिहून ठेवला. आणि चौकीत कसं सदाशिव भाऊ काय तुम्ही बसले का? तुम्ही कस काय आज इकडं? काय मी का रोज ड्युटीला जातो का? रोज इकडं कस काय म्हणा, काय ह्या यदपत मानताय संग गप्पा मारीत बसले. काय कुणाला याडपट म्हणतो तू? यदपत नाही तर काय, मसनात जायची याची हाड जायची वेळ आली तरी ह्या माणसाला करिअर कशात करायचं कळलं नाही. तू त्याच्या संग गप्पा मारा. मित्र माझे, आमचं दररोजच करिअर चाललंय. काय करिअर चाललंय? जायचं तिकडं पैसे उडवायचे घालला याचं, जायचं पैसे उडवायचे घालला याचं. आता काय कमाई नाही काय नाही. अरे गावातली प्रतिष्ठित माणसं प्रतिष्ठित झाली आणि तुमच्या नादाला यास चांगल्या माणसाला लावले का तुम्ही? मित्र आहे आमचा त्यो. नाही नाही, तू ह्याच्या नादाला लागू नको. काम धंद्याचं बघ, ते राहिलंच सांगायचं. काय ते काळूबाईचं मंदिर नाही का? कोणचं काळूबाईचं मंदिर? कोणचं? आज दर आमुषाला पौर्णिमेला तिकडे जेवायला जातो ना. जेवायचं. बरं लक्ष आहे तुमचं आमच्यावर. तुला जेवायचं बरं ध्यानात आहे. खर्चाच आहे मंदिरातलं. लय जोरात काम तुमचं काम एकदम जोरात असतं. मग इथं गप्पा मारत बसू नका. तिकडं वहिनीनं तुम्हाला बोलली नाही. काही फेकतंय हे? काही फेकतंय म्हणजे? वहिनी मला सकाळीच सांगितलं नसतं का? ओ सदा भाऊ, त्याच्या ध्यानात नसल. आता ते काय काय ध्यानात ठेवतील? ठेव का? तुमचे कपडे कोणते घालायचे ते ध्यानात ठेवतात. तुमचं काम कोणतं आहे ते ध्यानात ठेवतात. तुम्हाला कुठं जायचंय ते ध्यानात ठेवतात. तुम्हाला काय करायचंय ते ध्यानात ठेवतात.
काय काय झालं पण मला एक कळा ना बायको माझी आणि याला कस काय सगळं माहितीये नाही नाही तेवढं काहीतरी सांगतोय तुला ह्यो. असेल का मग काम होतं सांगायचं मी तसे काम कोणाचे करत नाही काय मी सरपंचाचा प्रिय माणूस आहो पण असले फालतूचे काम करत नाही वहिनीनं म्हणलंय म्हणून मी आलो इकडं तुम्हाला जायचं असलं तर तिकडं जा नाही तर वहिनी जा संध्याकाळी पोटभर मार खा सदा आपलं काम होतं सांगायचं. अण्णा येतो मी जाऊ वाटलं जा नाही तर न जा बायको ना आम्हाला बी लय कुटील. चालतंय चालतंय तुम्ही बसा मी लगेच जाऊन लगेच होतो बरं का अण्णा अरे ह्याची बायको आहे ना रिट्टी याला चांगलं. अहो रिट्टी पण त्याच्या नादी लागून आपलं नाही चालायचं. चला बरं झालं आपल्या बायका तरी बरे आहेत. आपल्या बायका चांगल्या आहेत म्हणून जमतंय. हा चला आपण गावात एक फेरफटका मारून बरं चला 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 चला. नाही अय्या कसली सुंदर फुलं आहेत माझ्यासारखी आहे कुठलं फुल तोडू आता वा मोनाताईसाठी पण घेऊन जाते गजरा करायला वा जय जबा जय चपाक जय महिना का महिना तू इथं काय करते महिना ए महिना मित्र वाटेने चाललो होतो तू मला दिसली ए महिना किती छान देवा तू इथं कसं काय आलास आम्ही चाललो होतो आणि मग तू मला दिसलीस त्यामुळे आम्ही इथे आलो अय्या किती छान देवा ऐक ना तू आज लयच भारी दिसतोय पण तू कुठून घेतोस रे कपडे एवढी छान हम मॉल से कपड़े खरीदते हैं जहाँ पे गरीब आदमी पैर नहीं रखता हम जैसे आदमी वहाँ पे जाते हैं मला मी घेऊन चल की तिकडे तुला तिथं काय काम आहे तुझं तू मला सांग बरं मम्मी पण येणार मग तू बी माझ्यासाठी काहीतरी घे की मग तुझ्यासारखी मी बी लय छान दिसेल गाड बाबा गावात नुसत्या आवाजा काढत हिंडतो कुठून आवाज काढतोय तोंडाने काढतो का त्या मायला ए महिनी चला काय अक्कल बेक्कल हाय का नाही रे तू आवाज कर नको आणि त्याला मारायचं नाही आताच सांगते तो माझा आहे ना हा तो नवरा आहे तो हा मग होईल तो नवरा तुला काय करायचंय आवडत तो वय काय त्याचं वय काय हा ते आता झालेलं तू कधी झालेली आम्ही एकाच वयाचे बघ जरा आम्ही किती छान दिसतो काय बोल बोल अहो सरपंच असं काय करताय सरपंच आम्ही आलोय गलगले आलेत महिना आले आणि तुम्ही असं काय करता गलगले यांना सांगा समजू कुठे गलगले कुठे गलगले मागे मागे हे पिलगले पुढे चला एक मिनिट कुठे जायचंय का बाहेर नाही बाहेर नाही जायचं एक महिने मदत काय बोलतो रे तो त्याला मारायचं नाही बाचा मी आता सांगते मारायचं काम नाही तू लय शहाणी आहे तुला किती मी पाहिलं अख्ख्या गावात तू कुठे भेटली नाही का काय झालं अरे तुला रोप द्यायचा होता निरोप द्यायचा होता निरोप कशाचा म्हंटल ही बाई जरा हिला कामाचं सांगाव बाई बी बोलायचं नाही मी पोरगी आहे हा बर ठीक आहे ताई बाबा ताई चालेल आपल्या त्या मोना नाही का मोना मोनाताई ती मोनी मोनी नीट बोलायचा मोनाताई नाही तर बुक्कट जाईल अरे नाही रे ती म्हणली मला काही म्हणा मी म्हणतो मग अधिकार आहे तिकडे मोना काय म्हणे आपली जी सोना आहे तू महिना तिला तिकडं भांडाऱ्याला घेऊन ये म्हणे भांडाऱ्याला कशाला तिकडं काळूबाईच्या मंदिरात अयो एवढं लांब बोलवलं मग मी एकटी कशी जाऊ मी देवाला घेऊन जाते हम भी जाएंगे इनके साथ हमें भी वहाँ खाना है तुम इधर जाके केळं खाओ उधर जाके क्या है तुम्हारा याडपाट्या वणी करताय कधी बी मूर्ख जायचा तू धडा हे बघ तुला जे सांगितलंय ते मी कर तिकडे जाय त्या बाईकड काय म्हणतो मी जाय निघ जा महिने बरं मी जाते जाय मला जायने बोललाय सरपंच एक बात याद रखो छिपकली के बच्चे कभी मगरमच्छ नहीं बन सकते वो दीवार पर रेंगते रेंगते ही मर जाते हैं अले बार काय करायचं रे तुला चिपकली मगरीन बेगरी तुम्ही तर चिपकलीच वाटतं मला नाही घरी जा घरी जा जाऊ द्या जातो मग काय तुमच्या अंगात आलं क्या बावळट महामूर्ख माणसा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही सरपंच तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही सकाळी उठल्या रामपर्यंत मला शिवा देऊ तू नका बोटोखाना टाका लागला सरपंच आहे मी मग तुला काय अक्कल बिक्कल अरे ते आबाने सांगितलेलं केलं का तो
काय आपण सांगितलं होतं? विसरला का? विसरला भोळा भावड्या, विसरला का तो काम? विचारलं का म्हणजे तुमच्या लय ध्यानात आहे? तुम्ही का कलेक्टर हो का? सांगा द्या. मी डायरेक्टरच आहे. मी कलेक्टर नाही, मी बाबा सरपंच आहे. आपण तुला सांगितलं काय त्या बाईला कोणाला त्या बोलायला सांगितलं? काय नाव बाईला नाही त्या सध्याला म्हणायचं. ते काम त्या सध्याला बोलायला सांगितलं. हा तू गेला का नाही? बोलला का त्याला? सरपंच अहो तुम्हाला सांगतो आपण असं चुटकी सरशी काम करतो. तुम्हाला सांगतो ते सध्या आहे का नाही आपलं या पांढवा येडेपट माणसं त्याच्या जवळ बोलत बसला होता. अरे बरोबर. त्याला जाऊन व्यवस्थित सांगितलं निघून आला आपलं. मी बी ते नाही का महिनी तिला गेलो फटकन चटकन सांगितलं. महिनी बी काय बाबा डोक्यावर पडलेली. तू शाहरुख खान नाही का? तो नाही का डोंगरावर पडली त्याच्यासोबत टाइमपास करत होती. मी म्हटलं बहिणी तुला जेवायला. महिनी काय पळाली जेवायला म्हणलं थांबलीच नाही तिकडे गेली रे. आपण इथं काय करून राहिलो? नाही आपल्याला आता आबाच्या प्लॅन प्रमाणे समोरचे पावलं उचलावं लागतील सरपंच. असं थांबून चालणार नाही. चला लवकर. समोरचे मागचे पावलं सगळे उचलून सोनाली सोनाली सोना कुठे गेली सोना? ए बायको सुकेने येड्यात काढलं काय मला? जाऊ दे घरी जात. घरी नको जायला राव. बायको परत इथं आली तर लय कुठीन मला कुत्र्यासारखं. इथंच झोपू आपण. बरं दे थोड्या वेळाने जाऊ घरी. अय्या आता भंडारा मिळणार, पोट भरून खाणार मस्त मस्त. मोनाताई, ओ मोनाताई, मोना हो कोण झोपलंय? सदा बायको. बायको नाही मी हाय मैना. तू काय करतो इथं? अगं सुक्याने सांगितलं इथं बायको येणार आहे म्हणून मी इथं आलोय. अरे मला बी बादशाने सांगितलं की मोनाताईने बोलवलंय म्हणून भंडारा आहे म्हणे इथं. ए भिकारे भांडारा बिंडारा काय नाही इथं. 5 मिनिटात बायको भिकारी तू असशील. भिकारी सारखाच दिसतोय तसं बी. आणि तुला काय घरदार आहे का नाही? कुठेही झोपतोय? ए बाई माझी बायको येईन 5 मिनिटात. एक तर तू जाणे तर मी जाऊ का? नाही एक काम करते मी जाते. मोनाताई आली ना तर तिला सांगा महिना येऊन गेली म्हणून. अयो काय झालं? अरे इथं काहीतरी चावतंय बघ. खाली खाली अजून खाली. इथं थांब जरा मी वर करते. नको ना बाई माझी बायकोने तर पाहिलेलं आहे मारी. बरं खा जो हा खा. हा काय दिवस आहे तर मी बायकोची पाठ नाही खाजवी. हा बरं वाटतंय. लय बरं वाटतंय. अरे लागलं. कुठं बघू थांब बघू. हळू अरे अगोदर ना. अगं दुखत पहिल्यांदा. थांब आता कसं बरं वाटतंय. काय चाललंय? महिने इकडं कुठं आलीस तू? बादशाने सांगितलं मला मोनाताईने बोलवलंय म्हणून. होय का? काय सांगितलं? तू नाही म्हटलंस का काळूबाईच्या मंदिरात भंडारा आहे म्हणून? इकडं नाही सांगितलं तुला, तिकडं सांगितलं. वावडाकर. हा का? मग मी जाते. जा घरी. आणि सुका भाऊ तुम्ही म्हणले ना माझ्या बायकोने तर बोलवलंय म्हणून. तुम्ही काय करत होते? तुम्ही म्हणले बायकोने तर बोलवलंय मग इथं वाट बघत बसलोय. काय इकडे काय झालं? काही ना काही नाही. तुम्हाला जरा गंमत दाखवतो. कसली गणपत? सरपंच दाखवा होईल. बघा की हा बरं वाटतंय. काय करत होते? काय करत होते? सरपंच मी नाही आम्ही केलं काय? तू नाही केलं? मस्त पप्प्या घेतो काय मजा करतो. आता मला सांगा सदाशिवराव, हे व्हिडिओ जर समजा तुमच्या बायकोनं बघितला तर तुमचं काय होईल? आता गेला का नाही बाराच्या भावा? सरपंच पाया पडतो मी तुमच्या. सरपंच डिलीट करा ना सरपंच. भाऊ सांगा ना सरपंच. तुमपडा जे मी आणि सुखदेव सांगल तसंच वागायचं तसंच राहायचं.
जे सांगत तेच काम करायचं. इकडे तिकडे जास्त नखरे केले की व्हिडिओ गेला काय बायको. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.